आज होतं क्रिशाचा पोलिओ ड्रॉप द्यायचा. आम्ही रात्री आलेलो होतो म्हणून सगळी कामं मी रात्रीच करून घेतली होती झाडू पोचा आल्यावर. कारण की पूर्ण धूळ झाली होती घरामध्ये. त्यानंतर सकाळी छान इथे नाश्ता बनवला होता मी. नाश्त्यामध्ये यांनी म्हटलं की उपमा करा, असतं मी छान असा उपमा केला होता. त्यानंतर क्रिशाला रेडी केलं होतं आणि तिला अंघोळ वगैरे केली. आणि क्रिशा बघा इथे छान अशी पोज देऊन राहिली, पण ते पोलिओ ड्रॉप याच्यावर इतकी जास्त रडत होती. आणि पोलिओ ड्रॉप आमच्या पोलीस हेडक्वार्टरलाच होता गेटवर. पहिला ड्रॉप तर तिने शांतपणे घेतला होता आणि सेकंड ड्रॉपला खूप जास्त रडत होती, कारण की तिला टेस्ट माहीत पडून घेतला. कसं तरी मी तिला पकडला आणि सेकंड ड्रॉप पण दिला. त्यानंतर आम्ही घरी परत आलो आणि असं काही खेळखेळत होती क्रिशा. क्लेने पूर्ण हात भरून टाकले होते तिने आणि एक ॲपल सुद्धा खायला गेला तिला. गावावरून आल्यावर माझी स्किन थोडी डल दिसते, त्यामुळे मी ते बेसन आणि आलूचा ज्यूस काढून इथं फेस पॅक बनवला होता. फेस पॅक पूर्ण फेसवर मी लावून घेतला आणि थोडीफार भांडी होती घासायची ती घासून घेतली आणि असा काही ड्राय झाला होता आणि मी फेस वॉश केलं आणि खूप क्लिअर आणि हेल्दी स्किन दिसत होती. आज मला स्वयंपाकाला सुट्टी होती, कारण की यांची गेट टुगेदर पार्टी होती, म्हणून मी इथे पालक पराठे केले आणि उद्या आहे वटपौर्णिमा. रात्री झोपायच्या वेळेस थोडीफार मेहंदी काढून घेतली.